तर 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची सत्ता येणार नाही असं लोंढेंनी म्हटलेलं आहे। केरळ पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असा विश्वास काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी व्यक्त केलाय। काँग्रेसला किती राज्यांमध्ये अपेक्षा? केरळमध्ये आम्ही 100% जिंकतोय, तामिळनाडूमध्ये आम्ही 100% जिंकतोय, पुडुचेरीमध्ये पण 100% जिंकतोय आम्ही। आसाममध्ये खूप टफ फाईट आहे, पण आसाममध्ये टफ फाईट होण्याचं कारण काय, आसाममध्ये आम्ही आरामात जिंकलो असतो। पण आसाममध्ये ज्या पद्धतीने जेरीमेंडरिंग केलं, ज्या पद्धतीनं डिलिमिटेशन केलं निवडणूक आयोगाचा वापर करून, म्हणजे ते मतदारसंघ इतके चित्रविचित्र तयार केलेले आहे आणि जिथे बीजेपीचा प्रभाव आहे त्या मतांचा प्रभाव कसा वाढवता येईल याचा प्रयत्न केलाय, म्हणून तिथे टफ आहे। आता बीजेपीच्या पतनाचा काळ सुरू झालेला आहे। बंगालमध्ये काय होणार आहे? बंगालमध्ये 100% बीजेपी हारणार। नाही, बीजेपी हरणार आहे तुम्ही सांगता, पण तुम्ही तिथे निवडणूक लढवतो, तुमच्या किती जागा येतील, काय सध्या तुमची परिस्थिती काय? नाही, आता आमचं जे उद्देश होतं ते प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं होतं, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही तिथे आमचा मतदारांचा टक्का वाढवणं आणि आमचा तिथे विश्वास वाढवणं, या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही तिथे ज्या आहेत त्या यशस्वीपणे तिथे केलेल्या आहे। एखाद्या वेळेस अशी पण परिस्थिती येऊ शकते की काँग्रेसच्या तिथलंही सरकार बनणार नाही, अशी पण परिस्थिती येऊ शकते। पण एवढं मात्र नक्की, ही परिस्थिती येऊ न येऊ, बीजेपीचं पतन जे आहे ते बंगालमध्ये नक्की आहे। म्हणजे स्वारी करून गेले होते, जसे मुघल जायचे ना, जसा औरंगजेब जायचा स्वारी करून, तशा पद्धतीनं अमित शहा आणि मोदीजी जे आहे ते तिथे स्वारी करून गेले होते। लोकशाहीचं दमन करून तिथे त्यांनी केलं। पण अमित शहा असं म्हणाले होते, 4 मई दिदी गई असं त्यांचं विधान होतं पश्चिम बंगालच्या बाबतीत। त्यांना पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पहिल्यांदा मुख्यमंत्री बसवायचा आहे, कारण बिहार नंतर त्यांची चाल जी होती, किंवा बिहार नंतर पश्चिम बंगाल आपल्या ताब्यात घ्यायचं ही भाजपचा प्रयत्न आहे। ते अंग बंग कलिंग स्वप्नभंग ही परिस्थिती अमित शहाची तिथे होणार आहे। चाल करून गेले ते बंगालवर, ज्या बंगालमधून स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू झाली त्या बंगालवर ते चाल करून गेले। SIRच्या माध्यमातून 91 लाख मतं बाहेर काढले। 27 लाख मतं त्यातले असे होते की त्याचं ॲड्ज्युडिकेशन केलं नाही, म्हणजे ते बाहेर पण नाही आत पण नाही, त्यांना मतदानच करता आलं नाही। इतक्या प्रकारचा अन्याय जो आहे तो तिथे केला, लोकशाहीचं दमन केलं तिथे। आणि हे अंगभंग कलिंग जे आहे ते आज भंग होताना दिसणार आहे। ज्या पद्धतीनं ममता दीदीचा अपमान केला, सुनले दीदी हे जे आहे, मागच्या वेळेस दीदी ओ दीदी केलं होतं, यावेळेस यांनी सुनले दीदी म्हटलं होतं। मग आता गुंडे 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 तर सगळे चालले गेले बीजेपीमध्ये। मग TMCचे गुंडे कोण करत होतं? म्हणजे त्या इराणला हरवण्यासाठी अमेरिकेने 80,000 सैन्य उतरवलं, यांनी ममता दीदीने ते काँग्रेसवर तिथे 2.5 लाख सैन्य उतरवलं। म्हणजे 2.5 लाख म्हणजे आता फक्त मिलिटरी उतरवायची राहिली होती। BSF पासून CRPF पासून इन्कम टॅक्स, CBI